तुम्ही कधी विचार केलाय का बॅरिस्टर नाथपै विद्यालय? आता या नावामध्ये जे बॅरिस्टर आहे, बॅरिस्टर नाथपै, हे नेमकं एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, पदवीचं नाव आहे की कोणत्या संस्थेचं नाव आहे? तुम्हाला माहित आहे का? बघा या व्हिडिओमधून. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बॅरिस्टर नाथपै विद्यालयाची जी स्थापना झाली 1849 मध्ये त्याबद्दल बोललेलो आहे. या व्हिडिओमध्ये या शाळेचं जे नाव पडले ना, नाथपै विद्यालय, हे कशावरून पडले बघा. तर 25 सप्टेंबर 1922 रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला मध्ये एका व्यक्तीचा जन्म होतो. त्यांचं नाव असतं नाथ बापू पै. एका सामान्य कुटुंबामध्ये यांचा जन्म होतो. यांचे वडील जे असतात ते असतात पोस्ट मास्टर आणि नाथ बापू पै जे असतात ते कुटुंबातील सर्वात लहान व्यक्ती असतात. यांचं जे प्राथमिक शिक्षण आहे ते यांनी वेंगुर्लामध्येच कंप्लीट केलं. त्यानंतरचं जे शिक्षण आहे ते त्यांनी कर्नाटक राज्यातील बेळगाव जो जिल्हा आहे तिथे त्यांनी त्यांचं पुढचं शिक्षण कंप्लीट केलं. पण जे त्यांचं उच्च शिक्षण आहे त्यासाठी ते इंग्लंडमध्ये गेले. इंग्लंडमध्ये लिंकॉइन्स इनमध्ये त्यांनी लॉचं शिक्षण घेतलं. त्यावेळी लॉचं जे उच्च शिक्षण घेतो त्याला बॅरिस्टर ॲट लॉ असं सन्मानानं म्हटलं जायचं. बॅरिस्टर ॲट लॉ याचा सिंपल अर्थ, याचा सिंपल मिनिंग जे आहे ते आहे कायद्याचा विशेष तज्ज्ञ किंवा उच्च शिक्षित वकील असा होतो. हे शिक्षण त्यांचं ज्यावेळी कंप्लीट झालं त्यावेळी ते भारतामध्ये पुन्हा आले. नॅशनल मुवमेंट्स हे तुम्ही अभ्यासला असेल. महात्मा गांधींच्या 3 सर्वात मोठ्या नॅशनल मुवमेंट्स होत्या. पहिली होती असहकार चळवळ, ज्याला आपण नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट म्हणतो. ब्रिटिशांचं शिक्षण असो, त्यांच्या नोकऱ्या असो, सर्वांवर बहिष्कार टाकला होता. म्हणजे सहकार्य आपण दाखवायचं नाही. ही सुरू झाली होती 1920 मध्ये आणि 1922 मध्ये महात्मा गांधी ती थांबवली, स्थगित केली. दुसरी मोठी जी चळवळ होती तो होता मिठाचा सत्याग्रह. आता हे सर्वांना माहित आहे, जो 1930 मध्ये झाला होता. नंबर 3 ची जो सर्वात मोठी मुवमेंट होती महात्मा गांधींची ती होती छोडो भारत आंदोलन, राईट, क्विट इंडिया मुवमेंट 1942. आणि यात नाथ बापू पै सक्रियपणे यांचा सहभाग होता. परिणामी यांना 19 महिने तुरुंगामध्ये सुद्धा राहावे लागले होते. त्यानंतर 1957 मध्ये बॅरिस्टर नाथपै हे प्रजा सोशलिस्ट पार्टीचे नेते होते. 1957 पासून 1971 पर्यंत 3 वेळा संसदेत खासदार म्हणून निवडून आले होते. पण आता जर आपण पाहायला गेलो, कोकण रेल्वे मार्ग जो आपण बघतो त्याची जी कल्पना होती ती नाथ पै यांनी मांडली होती संसदेमध्ये आणि त्यामुळेच बापू नाथ पै यांना कोकण रेल्वेचा अग्रदूत असे मानले जाते. तर यांच्याच स्मरणार्थ भारत सरकारने मानाचं तिकीट, पोस्टल स्टॅम्प प्रसिद्ध केले. ही गोष्ट तुम्हाला माहित होती का? तर इतक्या मोठ्या व्यक्तीच्या नावावरून आपल्या शाळेचं नाव पडलं गेलं आहे. पण जर तुम्हाला अजून काही फॅक्ट्स माहित असतील आपल्या शाळेबद्दल किंवा अजून काही संकल्पना माहित असतील आपल्या शाळेबद्दल तर नक्की कमेंट करा. माझं नाव आहे श्रेयश पाटील आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनल.